चालू सामना आपण पाहतोय। एका बाजूला संघटनेचे माजी प्रेसिडेंट सन्माननीय गणेशदादा केणी यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोहरजी जोशी साहेब यांचा संघ। दोन संघामधून आपण नाणेफेक पाहिली। नाणेफेकीचा कौल चौटा हिरवा मानकुली संघाच्या बाजूने लागला, ज्याने प्रथम स्वीकारले। क्षेत्ररक्षण शस्त्रक्षण लावून झालेले पंच रमाने दोन्ही फलंदाज देखील मैदानामध्ये इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय। भाजवड संघाचे एका बाजूला सुभाष तर दुसऱ्या बाजूला जगदीश। मग या चालू स्पर्धेचं एकंदरीत आपण अपडेट पाहिलं तर 2 विकेट हॅट्रिक झालेले आहेत, एक हाफ सेंचुरी देखील झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं एक चौकार हॅट्रिक देखील झालेली आहे। आणि प्रत्येक हॅट्रिकसाठी संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष दीपकजी म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये कॅश देखील या ठिकाणी धन्यवाद। बॅक टू नाम क्रिकेट। टाइम स्टार्ट। पंचांनी टाइम सेट करायचा आहे। फास्ट बॉल गो। बिंदास पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ट्रम मधून झेल घेण्याचा अतिशय दमदार चांगला उत्तम प्रयत्न आपण पाहिला, मात्र सर शेवटी कुठेतरी चेंडू हुलकावडी देतो त्या क्षेत्ररक्षणाला। एफर्ट्स उत्तम होता, प्रयत्नांची पराकाष्ठा आपण पाहिली। अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी करण्याचा प्रयत्न पण त्या दोन्ही संघाचे 12 मॅन आम्हाला जॉईन व्हा प्लीज। दोन्ही संघाचे 12 मॅन जोशी 11 भादवड विपक्ष चौथा हिरवा मानकुली। पहिला चेंडू पेस करताना आपण पाहिला फलंदाज जगदीश याला। आता मात्र चेंडूला पुलचा फटका, खाली क्षेत्र, हाफ टेकर पद्धती चेंडू जाईल स्क्वेअर ऑफ विकेट। खराब चेंडू उत्तम प्रकार, जसं प्रश्न तसं उत्तर। करूया चौकारचं सेलिब्रेशन। ओ टू डीजे। जोशी 11 भादर संघाचा 12 मॅन बघा, 12 प्लेयर पाठवा अन्यथा पेनल्टी लागेल। पेनल्टी नाही का? आम्ही अलाउड करतो, परत प्रॉब्लेम नको आहे ना। पुन्हा एकदा एक धाव घेण्याची संधी झाली। एक धावेने संघ धावसंख्या बिनबाद 5। दमनदवर 2024च्या स्पर्धेसाठी खास करून शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहतोय। पुणा ग्रामचे माजी उपसरपंच आणि पुणा गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि क्रिकेटचे निष्कमचे आमचे परममित्र सन्माननीय महादेवजी चौधरी यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले। धन्यवाद महादेवजी चौधरी साहेब। चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधताना फलंदाज सुभाष पाटील याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती। धावसंख्या स्थिर। ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहतोय गोलंदाज बिंदास माळी याच्या माध्यमातून। ऑन साइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका आहे। 1 बॉन्स। एका टप्प्याने मात्र चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार फलंदाज सुभाष पाटीलच्या बॅटमधून येतोय। खऱ्या अर्थाने झेल घेण्यासाठी अतिशय दमदार प्रयत्न पण प्रेमनाथ माळी याच्या माध्यमातून आपल्याला चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि एका टप्प्याने मात्र चेंडू त्या क्षेत्राला बीट करून सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय।
पुन्हा एकदा थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू बॅट व्यवस्थित संपर्क साधलं गेलं नव्हतं आणि चेंडू मात्र बॅटची घेतो आउटसाइड एज. चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनला. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव. एका धावेने संघ धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. बिनबाद 10. ओव्हर क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद एक संत आणि सावध सुरुवात करणारा संघ आपण पाहतोय जोशी 11 भादवर. भिवंडी क्रिकेट असोसिएशन फॉरवर्ड संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय मनोहरजी जोशी साहेब यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. त्या अगेन्स्ट मात्र संघटनेचे माजी प्रेसिडेंट सन्माननीय गणेशदादा केनी यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. आजी माझी 10 धावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांगित दुसरं गोलंदाजी तो अविनाश माळी संघाचा कॅप्टन आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्या नेतृत्वा मधून संघ कुठेतरी अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी देखील करतो. तालुका क्रिकेट मधून कित्येक स्पर्धांमधून आपण पाहिलं या संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. विलास स्मृती राणाला जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेचा हा विजेता संघ आहे. अवी रॅटाम ओहोरचा मार करताना चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय. चेंडू जातोय कव्हरला. क्षेत्ररक्षक दक्ष एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून सुभाष पाटील याची खेळ मात्र संपुष्टात. कदाचित बघा ही देखील एक संघाची फार मोठी रणनीती असते. फलंदाज बाद जरी झाला असला तरी बाद होण्यामागचा फलंदाजीची मोठी रणनीती असते. नेक्स्ट बॅट्समन तो बलदेव जोशी. किती स्पर्धामधून आपण बलदेव जोशी याला पाहिलं. मागच्या वर्षीचं जर त्याचा अपडेट पाहिलं तर एका स्पर्धेमधून हाफ सेंचुरी ज्यानं कमी चेंडूमधून साकारली होती. कारण की हा फलंदाज देखील थोडासा अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाइट क्रिकेट खेळण्यासाठी मातब्बर आहे. हा चेंडू मात्र थोडासा सबर आहे. आउट ऑफ ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. गव्हांतर धावणे संघ धावसंख्या एकदम पुढे सरकते. धावसंख्या होती 1/12. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज अविनाश माळी संघाचा कुल कॅप्टन. स्ट्राईक रोटेट कडे संधी संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड ज्याला आपण समजतोय जगदीश नाईक. चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची गोलंदाजीचा प्रत्यक्ष आपण मैदानामधून पाहता अविमाळी याच्या माध्यमातून एक बिग हिटरला हा चेंडू त्याने बीट केलेला आहे. जगदीश नाईक सारख्या फलंदाजाला बीट करणं खऱ्या अर्थाने सामान्य गोष्ट नाहीये. अवी राईट मोरचा मारा. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं. चेंडू काही क्षेत्ररक्षक देवानंद याला आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं जणू काही क्रिकेट नसून फुटबॉल खेळतो की काय वाटलं. काही असो मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं त्याच्या माध्यमातून झालं. कुठेतरी संघाच्या धावा देखील त्यांनी रोखल्या. धाव जाते फक्त आणि फक्त एक धावाने संघाची धावसंख्या 13. बघा 13 ही धावसंख्या क्रिकेटमधून थोडीशी अशुभ मानली जाते आणि बघूया 13 धावेचं ग्रहण कुठल्या संघाला लागतंय. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क. नेहमीच एक आक्रमक खेळ खऱ्या अर्थाने ज्याचा बॅट मधून आपण पाहतो आणि पहिला चेंडू पेस करताना या मॅच मधून देखील मोठा फटका साकारताना फलंदाज बलदेव जोशी. आपल्या ताकदीचा परिपूर्ण वापर करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ताकदवर फटका आपण पाहिला. बलदेव जोशी याच्या बॅट मधून सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय 6 धावेसाठी. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू काही स्वतः गोलंद हा झेल देखील तिसऱ्या ट्रम मधून सुटला जातोय. प्रयत्न अतिशय चांगला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित पाहिली होती. रनिंग कॅच होता मात्र तो घेण्यासाठी गोलंदाजाचं मी कौतुक करेन. अतिशय चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला. या ठिकाणी मध्ये फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका फासतोय. यस बिग विकेट.
खऱ्या अर्थानं फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं. जागेची निवड फार महत्त्वाची असते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक दक्ष प्रेमनाथ माळी याच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची चूक नाहीये. अचूक आणि सुंदर ज्याने चेंडूला कलेक्ट केला. महत्त्वाचा विकेट प्राप्त करताना गोलंदाज बिग विकेट बडी सफलता या प्राप्त करते गेंदबाज अविनाश माली. नेक्स्ट बॅट्समन जातोय. बॅट्समन नेक्स्ट बॅट्समन येतो ज्ञानदेव गुडवी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतो सदाशिव. गोलंदाज सदाशिव राईट आर्म. या ठिकाणी मात्र ऑन साईडचा फटका. खऱ्या अर्थानं प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडूला थोडासा स्पेअर करण्याचा प्रयत्न झाला. ऑन साईडला चेंडू जातो. एक धावगेण्याची संधी झाली. धावसंख्याकडे पुढे सकते धावसंख्या होते ती 21. तिसऱ्या षटकाला प्रारंभ गोलंदाज सदाशिव. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला गंगामाता गुंदवली आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर. यानंतरचा सामना जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष गंगामाता गुंदवली. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि ज्या संघाची लिगली नोंदणी झाली नसेल त्या संघाला देखील विनंती असेल टॉस करण्यापूर्वी आपण आपली या ठिकाणी नोंदणी देखील करायची आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज सदाशिव. फलंदाज त्रिफळचित बाद नांदीगुळ. नेक्स्ट बॅट्समन जातोय योगेश. चला वेलकम घ्या. स्पीडअप करा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साधला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण देवानंद भुईर याच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने जोशी 11 भादवड या संघाची धावसंख्या होती ती 22. डबल 2. ओव्हर क्रमांक तिसरा आपण पाहतोय गोलंदाज सदाशिव. स्ट्राईक रोटेट करतोय बलदेव जोशी. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा मोठा फटका मारण्याचा मानस. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी चेंडूवरची नजर देखील फार महत्वाची असते. थोडासा अंदाधुंदी घेण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज आला. पुन्हा एक ऑन साईडचा फटका सजलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होतोय. नाना क्या बात आहे. अतिशय चांगला खेळ.
आपण चौथा हिरवा मानकरी संघाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहतोय, कारण की अर्थानं वेळेचं महत्व काय असतं याचं एक उत्तम उदाहरण आपण पाहतोय. कारण की आतापर्यंत या संघाचं आपण अपडेट पाहिलं तर मला वाटतं फक्त आणि फक्त 13 मिनिटांमध्ये 3 ओव्हर ज्यांना कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन येतो पिंटू. 3 षटकांची अंती धावसंख्या होती ती 24. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 8 धावांची सरासरी. चौथ्या षटकाला प्रारंभ. चौथ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज येतोय अभि. यास अराउंड द लेग त्रिफलाचित फलंदाज बाद. चौथ्या षटकाला प्रारंभ आणि पहिलाच चेंडू हाताळताना कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाज अभि याच्या माध्यमातून बडी विकेट प्राप्त करताना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्कात आणतो बलदेव जोशी याला. कमालीचा चेंडू हाताळतो गोलंदाज अभि. अराउंड द लेग त्रिफलाचित फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन रणजित येतोय. चला वेलकम घ्या रणजित, आपण देखील स्पीडअप करा प्लीज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अभि. या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. फक्त चेंडू थोडासा टॅप केलं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. हा पॉलिवूड चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिलो. चेंडू येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं. एक धावगणीची संधी होती. एक धावणी संघात धावसंख्या 25. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अभि. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खऱ्या हाताने चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेट केली. ऑनसेटचा बिग ब्लास्ट आपण फलंदाज पिंटू याच्या बॅट मधून पळला आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्यासाठी पिंटू याची ओळख आहे तो फटका पिंटू याच्या बॅट मध्ये येतोय. पहिला चेंडू पेस करताना बिग फटका. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. चेंडूला पुन्हा एकदा विकेट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीट करता आली नाहीये. शेवटचे अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. चला गंगामाता गोंदिवली संघाचा कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. गंगामाता गोंदिवली संघाचा कॅप्टन त्याचबरोबर जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. यस, हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. पिंटू का धमाका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजीचं प्रत्यक्षिक आपण पाहतोय. चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळ धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती ती 38. 38. फुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा पुन्हा एकदा चांगला फटका साजला. चेंडू काढी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आपल्या फॉल थ्रो मध्ये. एक कंप्लीट, दुसरी देखील कंप्लीट. तिसरी साडी फलंदाज मात्र बाद.
चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. धावा किती झाल्या? 40 धावा झाली. 41 धावाचं लक्ष असेल. चला पुढील दोन संघांमधून करूया का आपण महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला गंगामाता गोंदवली तर दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतगर. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे माजी प्रेसिडेंट सन्माननीय गणेशदादा केनी. गणेशदादा केनी यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करायचंय. नाना आपण देखील या ना. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक पाहतोय. आदरणीय गणेशदादा केनी यांच्या शुभ हस्ते एका बाजूला गंगामाता गोंदवली दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतगर. कॉल करतो. चला अभि काय म्हणणं आहे? टेल असं म्हणणं आहे आणि मात्र अगेन्स्ट पडतं येड. मान्यवरांचं खूप खूप आभार. मित्र नाणेफेक झालेली. नाणेफेकीचा कोल देखील तुझ्या बाजूने लागतोय. काय निर्णय असेल? फील्ड फास्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा काय मुख्य उद्देश आहे? नाही, क्षेत्ररक्षण करण्याची मजा येतो. सामन्याची टीम जरी स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण पहिला त्यांना 30-40 पर्यंत रोखायचं काम करतो. सध्या का गेला आपण मागच्या हंगामाचा विचार केला चालू हंगामाचा विचार केला तर कुठेतरी गंगामाता गोंदवली थोडासा स्ट्रगल करणारा संघ दिसतो. साजेशी कामगिरी खेळताना दिसत नाहीये. मात्र प्रत्येक सामन्यामध्ये सातत्यानं सहभाग गंगामाता गोंदवली संघाचा असतो. ही मोस्ट चांगली गोष्ट आहे. मात्र आज दमन दौरा 2024 मध्ये आपण खेळता काय फिलिंग करता? दमन दौरा आयोजन नियोजनचं चांगलं आहे. दमन दौऱ्याला खेळायला खूप मजा येतो. आता आम्ही नवीन पहिलाच वर्ष आहे न्यू 40 मध्ये. तिघे जण आम्ही जॉईन झालेला आहे म्हणून आमची टीम थोडी स्ट्रॉंग झालेली आहे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. अभि सर्वात महत्त्वाचा प्रश्न नाणेफेक तुझ्यासाठी महत्त्वाची होती का? नाणेफेक महत्त्वाचीच होती पण आता चालेल हे करून आता जरा सूर्य पण आलेला आहे. चालेल कंबाईन कंटिन्यू होईल. खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामध्ये संघ थोडासा आपण बॅकवर्ड पाहिला. साजेशी कामगिरी संघाची पहिल्या सामन्यामधून झालेली नाही. मात्र त्याचं प्रत्युत्तर दुसऱ्या सामन्यामधून दिलं जाईल. नक्कीच. ऑल दी बेस्ट. धन्यवाद. तर जाऊया दोन संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कॉल लागला गंगामाता गोंदवली संघाच्या बाजूने ज्यानं प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केलेलं आहे फलंदाजीसाठी प्रथम ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघाला. आपण पुन्हा जाऊया कॉम्बॉक्समध्ये त्या सज्जत माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओल्ड टू काळराम केनी. हॅलो बघा मित्र, युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि या प्रेक्षकामधून खास करून गंगामाता गोंदवली संघाचे सपोर्टर्स समर्थक त्यामध्ये केतनजी म्हात्रे सध्या आउट ऑफ टूर आहेत आणि त्यांनी तेथून या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला खास करून गंगामाता गोंदवली संघाला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद केतनजी म्हात्रे. धन्यवाद मोहनदादा भोईर. दमन दौरा चषक 2024चा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातून आपण आजचा दुसरा सामना मैदानातून पाहतोय. एका बाजूला नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला संघटनेचे माजी अध्यक्ष आणि मानकोली ग्रामपंचायतचे किंग मेकर 41 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये जोडी योगेश दलवी आणि अभिषेक. बघूया 41 धावा बनवायचे आहेत 24 चेंडू मध्ये. चला सामन्याला लगेच सुरुवात करा. अधिक वेळ घेऊ नका. आज देखील आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत. नक्कीच आपण चौथ्या मानकोली संघाचे गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये बिंदास मालीने 10 धावा खर्च केल्या. अविनाश मालीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा देत 1 विकेट. त्यानंतर सदाशिवनं
तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आणि 1 विकेट आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अभिनं 16 धावांवर 1 विकेट अशा एकूण 40 धावा खर्च केलेत आणि आता 41 धावा बनवायचे आहेत. बघूया गोलंदाज झालेत प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक सुभाष पाटील. खूप मोठं नाव आहे जोशी 11 भादवाड हे संघाकडून खेळताना. सुभाष पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेसाठी ज्यांची आपण अपार मेहनत पाहतोय पहिल्या चेंडूपासून जोशी साहेबांच्या समवेत संदीप मोरे. नक्कीच संदीप मोरे यांना देखील नक्कीच आपण शुभेच्छा देऊ. दमन दौरा 2024 साठी त्यांची देखील अपार मेहनत. गेम ऑन. पंच महेश कुडू आणि खलीद शेख. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हर पंचचा चांगला फटका आपण पाहतोय. योगेश नाना यांचे चांगले प्रयत्न. चेंडूला अडवलाय. अगदी 2 धावा पहिल्या चेंडूवर. चांगला फटका होता. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आपण पाहिलाय. देवा टावरे यांचं देखील आपण स्वागत करूया. उपाध्यक्ष आहेत भिवंडी तालुका नवीन 40+ संघटना. आज पहिला सामना जिंकला. इथे फटका उडवलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतायत. सेफ फटका खेळले होते मात्र शेफ फटका कधी कधी आपल्या अंगावर येतोय आणि तेच घडलाय फलंदाज अभिच्या बाबतीत. अगदी पहिलीच विकेट इथे 2 धावसंख्येवर मिळवली. नक्कीच चांगला झेल टिपलाय. बलदेव जोशी होते. नक्कीच मनोहर जोशी साहेब आणि गणेशदा केनी यांचे दोन्ही संघ आमने सामने आणि आता फलंदाजीसाठी आलाय श्रीराम. नक्कीच विलासमूर्ती राणा चषकामध्ये एका चेंडूमध्ये 3 ची आवश्यकता असताना श्रीराम याने चौकार ठोकून विलासमूर्ती चषक आम्हाला जिंकून दिलाय. बघूया पहिला चेंडू अगदी डिफेन्सिव्ह रित्या स्क्वेअर कट. नक्की चांगला फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. श्रीरामच्या बॅट मधून या 2 धावसंख्या 4. चेंडू टाकून झाले 3. अभिषेक बाद झाले 2 वर. योगेश सलामीला आलेत. नॉन स्ट्राईकला आहेत आणि श्रीरामच्या बॅट मधून या 2 धावा. संघाची टोटल 4. 41 बनवायचे आहेत. नक्कीच 10.25 च्या सरासरीनं गोलंदाज सुभाष पाटील संघाचे संघनायक आहेत. शॉर्ट रनअप न ओव्हर द विकेट. इथे ऑन द ऑफच्या अंदाजानं चांगला चेंडू होता. अगदी चेंडू पडल्यानंतर लेग स्टिकवर चेंडू आपण जाताना पाहिलाय. एक सिंगल न धावसंख्या 5. बघूया प्रथमच आता स्ट्राईकला योगेश दलवी यांना संधी मिळालेली आहे. योगेश खूप मोठं नाव आहे. चौथ्या मानकुळी संघाकडून खेळताना एक अष्टपिल्लू व्यक्तिमत्व क्रिकेटर एक चांगला. या खेळाच्या नावावर कित्येक चांगले विक्रम आहेत. 4 चेंडू 5 धावा 1 बाद अशी स्थिती. 41 लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या मानकोली. 3 मिनिटं 20 सेकंद घेतलेली आहेत. इथे बॅट टू द बॉलर असं सरळ बॅट ना पहिला चेंडू खेळलाय योगेशनं. धावसंख्या 6. 5 चेंडू मध्ये 6. नक्कीच संतोष तरे गावदेवी भादवड संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर संघनायक यांनी जोशी साहेबांना आणि संपूर्ण संघटनेला तसेच दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. संतोषजी तरे आपलं स्वागत आहे दमन चषक 2024 मध्ये. इथे शेवटच्या चेंडूवर एक सिंगल आणि धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 7. 4 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी. नक्की चांगलं सहकार्य आहे जोशी 11 भादवाड चौथायरबा मानकोली
आणि सर्व संघाने आतापर्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे. दुसरा सामना आपण खेळतोय. 10:40 झाले साहेब आणि दुसरा सामना आहे. दमनला सर्व संघाने चांगलं सहकार्य केलेलं आहे वेळेच्या बाबतीत. तरी अगदी सगळे जण बरोबर येत आहेत, पण आपल्या भिवंडीमध्ये देखील स्पर्धेमध्ये असंच सहकार्य ठेवा. फक्त वेळेच्या बाबतीत आपण सतर्क राहा. कमिटी आयोजन नियोजन करते खेळासाठी. यस, बघूया जोशी साहेब आता खुर्चीवर बसलेत. नवीन सरकार बसलेलं आहे, महायुतीचं महासरकार. प्रताप पाटील साहेब, गणेशदादा केनी आणि आता मनोहर जोशी साहेब. नक्कीच आमचे रोहन तरे कॅमेरामॅन नक्की 27 तारखेला त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू. सामना असेल जय बजरंग गोरसी आणि एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर उद्या आहे. यस, नक्कीच वंडर भिवंडी जगदीश नाईक इथे पहिला चेंडू आणि शपल क्रॉस फलंदाज झाले असतील तर वाईट नाहीये. या स्पर्धेची ही नियमावली आहे. आमच्या मोरे सरांनी काल बऱ्याच संघाच्या खेळाडूंना समजवलंय. हा चेंडू अगदी गली आणि पॉइंट रिझन मधून खेळलाय. श्रीरामना दुसरीसाठी श्रीराम धावतायत. चांगला थ्रो येतो का बघूया. नक्की जिथे 2 धावा पूर्ण केलेत खलील शेख सर आणि आमचे महेश कडू या सामन्यासाठी पंच, तसेच आमचे दुसरे पंच आहेत सूर्यकांत मोरे सर आणि जितेंद्र वैती. नक्कीच आपल्या आचार्य टीमचं देखील आपण आभार मानूया. सर्व संघांना वेळेवर चहा, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, पुन्हा संध्याकाळी कमिटीला संपूर्ण पंच असतील, समालोचक, गुणलेखक, आपले अध्यक्ष साहेब यांना सर्वांना जेवणाची सोय. हा फुल टॉस होता. चेंडू अगदी चालला वाईडिश लॉंग ऑन. सुभाष पाटील तिथे होते. इथे फलंदाज श्रीराम. तिसऱ्या पंचांची आपल्याकडे सुविधा नाहीये. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो सर्व संघांनी मान्य करायचा आहे. एका धावेने संघाची टोटल पोचली 10 वर. दुसरा गडी बाद धावबाच्या स्वरूपात श्रीराम. नवीन फलंदाज अविनाश माली संघाचा संघनायक आहे. चौथ्या मानकोली. 9 चेंडू आणि 10 धावा. अजूनही 31 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू मध्ये 31. नक्कीच आपण मातीच्या खेळपट्टीवर खेळतोय. इथे कुठला संघ कुठल्या संघाला पराभूत करेल याचा अंदाज लावणं कठीण आहे. वेलकम घनश्यामजी भोईर. दमन दौरा 2024 साठी त्यांची देखील अपार मेहनत. हा चेंडू उडवला. अगदी चेंडूला खोदून काढलाय आणि हा सुभाष पाटीलला टिपलाय. झेल आणि फलंदाज बाद योगेश दलवी बाद झाला. आता फलंदाज प्रेमनाथ इनेट नंबर 5 वर. पहिले सलामीचे तिन्ही फलंदाज आता बाद झालेत आणि मिडल ऑर्डर मध्ये आता अविनाश आणि प्रेमनाथ वर मोठी जबाबदारी वाढलेली आहे. 10 चेंडू मध्ये 10 आलेत. आता 14 मध्ये 31 धावा इथे बनवायचे आहेत. चांगला विकेट इथे मोठी विकेट जगदीश नाईक न या सामन्यातून घेतले योगेश यांची. नक्कीच सुभाष पाटील याचं देखील कौतुक करावं लागेल. काय चांगला रनिंग झेल लॉंग ऑनला टिपलाय. प्रेमनाथ माली आणि दुसऱ्या बाजूला अविनाश माली.
अगदी शॉर्ट रनअप न जगदीश नाईक यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. बघा 9 मिनिटं 17 सेकंद आतापर्यंत 10 चेंडूसाठी घेतलेली आहेत. नक्कीच वेळेच्या बाबतीत आपण वारंवार सूचना करतोय. 3 ओव्हर झाल्यानंतर तुमची अंतिम वेळ सांगितली जाईल आणि जर तुम्ही 17वा मिनिट घेतला तर नक्कीच तुम्हाला तिथे एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. इथे पंचांचा आलाय व्हाईटचा इशारा. धावसंख्या 11 11 3 बाद 11 14 चेंडू आणि 30 धावा. इथे फटका उडवलाय लॉंग लेग सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. काय झालं विणलाय जगदीश नाईक ना. ज्या दिशेला फलंदाज चेंडू मारतात त्या दिशेला मात्र तिथे प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. गुरु यांनी झेल टिपलाय. चांगले खेळाडू आहेत जोशी 11 बादवाड संघाचे गुरु. प्रेमनाथ देखील 0वर बाद झालाय. आता नवीन फलंदाज सदाशिव. 4 बाद 11 धावा. दुसऱ्या ओव्हरचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आले होत्या आणि दुसऱ्या ओव्हरच्या आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. फलंदाज बाद झाले 2 आणि धावा खर्च केलेत फक्त 3. एक त्याच्यामध्ये वाईट आहे. 4 धावा टोटली खर्च केलेत. अंतिम चेंडू फेकण्यासाठी जगदीश नाईक आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यानंतर सामना आहे गंगामाता गुंदवली आणि जॉली स्पोर्ट कामतगार. नक्कीच मनके विकेट नाहीये. अगदी बघा आमचे सूर्यकांत मोरे सर किती दक्ष आहेत. लगेच आवाज दिलाय. यस चांगले पंच आहेत. सिनियर पंच आहेत. आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेशी संलग्न असलेले हे सिनियर पंच. हा चेंडू अप्रतिम परफेक्ट यॉर्कर. काय गोलंदाजी केली जगदीश नाईकनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये अगदी चौथ्या मानकोली संघाला थांबून ठेवलाय, बांधून ठेवलाय. 2 ओव्हरमध्ये आता 30 आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावालेत 11. बरोबर 12 मिनिटं घेतलीत. जगदीश नाईक, योगेश नाना, सुभाष पाटील लक्ष असू द्या. सतरावा मिनिट जर आपण आता तिसऱ्या ओव्हरसाठी घेतला तर आपला शेवटच्या ओव्हरमध्ये 1 खेळाडू अतिरिक्त आपल्याला इनफिल्डच्या आतमध्ये उभा करावा लागेल. गोलंदाज झालेत गुरु. गुरु नाईक बघूया. चांगले खेळाडू आहेत. फलंदाजी असो की गोलंदाजी. अध्यक्ष चषकामध्ये याच गुरु नाईक ना जोशीलन भादवाड संघासाठी चांगली कामगिरी केली होती. चांगले फलंदाज देखील आहेत, चांगले गोलंदाज देखील आहेत. 2 ओव्हर 30. अविनाश माली पहिला चेंडू खेळून काढतोय आणि पहिला चेंडू अगदी आलाय लॉंग ऑन रिझन मध्ये सुभाष पाटील यांच्याकडे. 2 धावीने अविनाशनं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या 13 11 चेंडू 28 धावा. 11 मध्ये 28 ची गरज. अविनाशला आता नक्कीच खेळपट्टीवर टिकून राहून फलंदाजी करावी लागेल. तर इथे चेंडू बघूया से प्लॅन्ड होतोय दुसरीसाठी. अविनाश माली आपल्या घरामध्ये सुखरूप. कदाचित हा डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच या चेंडूवर काही वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. चांगला चेंडू फेकला होता. नक्कीच नशिबाची साथ अविनाश मालीच्या बाजूने. धावसंख्या पोचली 15 वर. 10 चेंडू आणि विजयासाठी आता 26. 10 चेंडू मध्ये 26 ची गरज. स्विच हिटचा मनामध्ये विचार आला. फटका जरूर केले मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये.
इष्ट्यांच्या मागे संदीप मोरे चांगली कामगिरी करताना डॉट बॉल 9 मध्ये 26. 9 चेंडू 26. इथे चेंडूला टॅप केलाय पॉइंट रिझन मधून चेंडूला खेळून काढलाय सचिन नाईक ना चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे वेळ होती फलंदाज अविनाशकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 17. आता 8 मध्ये 24. बघा अविनाश मालीला सलग 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारले तर घनश्याम भोईर यांच्याकडून 1000. इथे मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये आणि झेलच्या खाली स्वतः गोलंदाज गुरु नाईक फलंदाज बाद. संतोष 5 बाद 17. आता 7 मध्ये 24. मातीच्या खेळपट्टीवर 7 मध्ये 24 एक खूप धावसंख्या गणली जाते. वेलका मामोल पाटील मयूर चौधरी. सामना असेल गंगामाता गुंदवली आणि जॉली स्पोर्ट कामतगार. संतोष 7-24. हा चेंडू अगदी विरोधी विकेट खेळलाय बघूया. 1 धाव इथे पूर्ण केली आणि आता इथे एकाच थाळीवर समाधान मानावं लागेल. 3 ओव्हर धावसंख्या 6च्या सरासरीनं 18 आणि तो उर्वरित 1 ओव्हर मध्ये धावा पाहिजे 23. 16 मिनिटं 12 सेकंद. ठीक आहे आमचे गुणलेखक अगदी दक्ष आहेत. 16 मिनिटं आणि 12 सेकंद. चला स्पीडअप करा जरा अधिक वेळ घेऊ नका आपण. गोलंदाज आलाय पिंटू संदेश पाटील. पिंटू या नावानं खूप मोठी ओळख. आणि पहिला चेंडू आलाय पिंटूचा वाईट. धावसंख्या 19. 6 चेंडू 22 धावा. 6 मध्ये 22. इथे हा चेंडू बघूया लेस्टिकला सोडून जाणारा चेंडू. एक लेगबाईच्या स्वरूपात धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 20. आता 5 मध्ये 21. 5 चेंडू 21 धावा. बघूया हा चेंडू चालला अगदी काऊ कॉर्नर रिझनला. तिथे जगदीश नाईक यांनी चेंडूला स्टॉप केलाय. मिळतील धावा 2. 2 धावेनी संघाची टोटल 22. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. 4 मध्ये 19 आणि फटका उडवलाय जगदीश नाईक ना. टिपला झेल फलंदाज बाद संतोष. सदाशिव बाद झालेत. समस्व संतोष नाश्ता नवीन फलंदाज अभि. 3 चेंडू आणि 19 धावा. अभि
3 चेंडू 19 संदेश पाटील पिंटू हा चेंडू अगदी चेंडूला कव्हर रिसन मधून केले तर इथे सचिन नाईक न चेंडू उचललाय. धावा मिळतील 2. 6 विकेट गमावल्यात आणि धावा 24. आता 2 मध्ये 17. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न जरूर केलाय. बघूया दुसरीसाठी धावतायत. वेलकम संजय भाऊ म्हात्रे, वेलकम अंकुजी म्हात्रे, आपलं देखील स्वागत आहे. 26 धावा. आता शेवटचा 1 चेंडू. बघूया इथे किती धावा येतील. 1 की 2, 2 की 1. दुसरीचा चांगला प्रयत्न आहे. सुभाष पाटील यांनी चेंडू उचलून फेकलाय आणि इथे आल्या 2 धावा. 2 धावीने इथे सामना मात्र जिंकलाय. जोशी